आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन वाटचाल करण्याची गरज, जिल्हाध्यक्ष किरण बगाडे। दोन तालुका जावली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला नसता। त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक माणूस सन्मानाने आणि अभिमानाने जगत आहे। त्यामुळे त्यांचे विचार केवळ भिंतीवर न ठेवता ते डोक्यात घेऊन वाटचाल करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी केले। जावली तालुक्यातील दोंद येथे परिवर्तन युवा मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते। यावेळी किरण बगाडे यांनी दोंद गावातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी आगामी काळात भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले। तसेच जयंतीचे औचित्य साधून दोंद पंचक्रोशीतील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अंकुश कदम म्हणाले की जावली तालुक्यात कधीही जातीपातीचे राजकारण झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही। या मातीचा सुपुत्र म्हणून तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन। या संयुक्त जयंती सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या दमदार भाषणांनी दोंद पंचक्रोशीचा परिसर दुमदुमून गेला होता। या कार्यक्रमास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अमन चव्हाण, सुहास चव्हाण, उपाध्यक्ष सूरज भिसे, सचिव प्रजित गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत जाधव, पत्रकार मोहन कुडे, भीमशाही युवा क्रांती संघटनेचे प्रकाश गाडे, चेतन चव्हाण, रत्नदीप कांबळे यांसह दोंद गावातील धम्म बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आक्रोश मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक अमोल बागाव, सहप्रतिनिधी मोहन खुडे।